महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा वाढदिवस समस्त नागरिक दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने कादवा सहकारी साखर कारखाना मातेरेवाडी दिंडोरी येथे साजरा करण्यात आला। केक कापण्यात येऊन उपस्थित सर्वांनीच नरहरी झिरवाळ यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी नरहरी झिरवाळ यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला। या प्रसंगी नरहरी झिरवाळ यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना सर्वांचे आभार व्यक्त केले। माझ्या वाढदिवसानिमित्त आज कादवा कारखाना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा सर्व नेतृत्वानं आज काही एक जनसामान्यांना मला भेट करून देण्याची आणि शुभेच्छा देण्यासाठीचे जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, मी त्या आयोजकांचं मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अगदी पेठ, सुरगाणा, दिंडोरी हे जरी माझ्या लगतचे तालुके असले तरी नाशिक जिल्ह्यातून अनेक ठिकाणावरून, त्याचप्रमाणे अगदी लातूर, जालना, पंढरपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून सकाळी 7 वाजेपासून रात्री देखील 3 वाजेपर्यंत महाराष्ट्रातून अनेक लोकांनी येऊन त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार मानतो। आल्यानंतर बसण्याची थोडीफार गैरसोय झाली असेल, नाश्ता पाण्याची काय झाली असेल ती आपण योग्य पद्धतीने स्वीकाराल आणि चूकभूत झाली असेल तर क्षमाही या ठिकाणी या कार्यकर्त्यांना कराल अशी मी विनंती करतो। सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। दिंडोरी विधानसभेचे आमदार नामदार झिरवाळ साहेब यांचा आज वाढदिवस आहे। त्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी तालुक्यातील जनतेच्या वतीनं, कारखान्याच्या सभासदांच्या वतीनं त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी तालुक्यातील सर्वांगीण विकासाचे प्रश्न या ठिकाणी मार्गी लावलेले, भविष्यातसुद्धा अशाच पद्धतीचं चांगलं काम त्यांच्या हातून घडण्याकरता त्यांना चांगल्या पद्धतीचं आरोग्य या ठिकाणी लाभावं अशा पद्धतीची परमेश्वराकडे प्रार्थना करून त्यांना सगळ्या जनतेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। त्यांना भेटून आपलं दुखणं सांगायचं। आमचं सर्व संचालक मंडळ तसंच तिथं घरी होते। साहेब या म्हणे, मी घरीच गेलो आणि सांगितलं तर साहेब अशी परिस्थिती होऊन राहिली। त्यावेळेस शेटे साहेबांची दूरदृष्टी किती आहे याचा परिणाम आपल्या तालुक्याला पाहायला मिळाला। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।